32वा सप्ताह गंगागिरी महाराजांनी 1878 साली बोलठाण तालुका वैजापूर औरंगाबाद जिल्हा येथे घेतला। 33वा सप्ताह गंगागिरी महाराजांनी 1879 साली धोंदलगाव वैजापूर तालुका औरंगाबाद येथे घेतला। 34वा सप्ताह गंगागिरी महाराजांनी 1880 साली सेंदूरवादा वैजापूर तालुका औरंगाबाद येथे घेतला। 35वा सप्ताह गंगागिरी महाराजांनी 1881 साली बेलापूर श्रीरामपूर तालुका अहमदनगर जिल्हा येथे घेतला। 36वा सप्ताह गंगागिरी महाराजांनी 1882 साली नारायणपूर वैजापूर तालुका औरंगाबाद जिल्हा येथे घेतला। 37वा सप्ताह गंगागिरी महाराजांनी 1883 साली गोवर्धन श्रीरामपूर अहमदनगर येथे घेतला। 38वा सप्ताह गंगागिरी महाराजांनी 1884 साली पोंतांबा कोपरगाव अहमदनगर येथे घेतला। 39वा सप्ताह गंगागिरी महाराजांनी 1885 साली संगमनेर तालुका अहमदनगर जिल्हा येथे घेतला। 40वा सप्ताह गंगागिरी महाराजांनी राहुरी शहर राहुरी तालुका अहमदनगर जिल्हा येथे घेतला। 41वा सप्ताह गंगागिरी महाराजांनी 1887 साली नाऊर गावी श्रीरामपूर तालुका अहमदनगर जिल्हा येथे घेतला। 42वा सप्ताह गंगागिरी महाराजांनी पुरणगाव वैजापूर तालुका औरंगाबाद जिल्हा येथे घेतला। 43वा सप्ताह गंगागिरी महाराजांनी 1879 साली फैजपूर औरंगाबाद जिल्हा औरंगाबाद गाव येथे घेतला। 44वा सप्ताह गंगागिरी महाराजांनी 1890 साली कुंभारी कोपरगाव अहमदनगर जिल्हा येथे घेतला। 45वा सप्ताह गंगागिरी महाराजांनी 1891 साली जाळी निमगाव संगमनेर तालुका अहमदनगर जिल्हा येथे घेतला। 46वा सप्ताह गंगागिरी महाराजांनी 1892 साली बोगटे कोपरगाव अहमदनगर येथे घेतला। 47वा सप्ताह गंगागिरी महाराजांनी 1893 साली बाबुळवाडगाव फैजापूर औरंगाबाद जिल्हा येथे घेतला। 48वा सप्ताह गंगागिरी महाराजांनी 1894 साली गंगापूर औरंगाबाद येथे घेतला। 49वा सप्ताह गंगागिरी महाराजांनी 1895 मध्ये पंढरपूर तालुका जिल्हा सोलापूर येथे घेतला। 50वा सप्ताह गंगागिरी महाराजांनी 1896 साली टाकळी मिळा राहुरी तालुका अहमदनगर येथे घेतला। 51 सप्ताह गंगागिरी महाराजांनी 1897 साली वडगाव पाण संगमनेर तालुका अहमदनगर जिल्हा येथे घेतला। 52वा सप्ताह गंगागिरी महाराजांनी 1898 मध्ये देहगाव वैजापूर तालुका औरंगाबाद जिल्हा येथे घेतला। 53वा सप्ताह गंगागिरी महाराजांनी 1899 साली नायगाव कोपरगाव तालुका अहमदनगर जिल्हा येथे घेतला। 54वा सप्ताह गंगागिरी महाराजांनी 1900 साली वाकडी गावी राहाता तालुका अहमदनगर येथे घेतला। 55वा सप्ताह गंगागिरी महाराजांनी 1901 साली सिन्नर तालुका नाशिक जिल्हा येथे घेतला। 56वा सप्ताह गंगागिरी महाराजांनी 1902 साली लाडगाव वैजापूर तालुका औरंगाबाद जिल्हा येथे घेतला। त्यानंतर दत्तगिरी बुवांनी 57वा सप्ताह 1903 साली आळंदी येथे घेतला। 58वा सप्ताह दत्तगिरी महाराजांनी हिंगणी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर येथे घेतला। 59वा सप्ताह दत्तगिरी बुवांनी 1905 साली कुंभारी कोपरगाव अहमदनगर येथे घेतला। 60वा सप्ताह दत्तगिरी बुवांनी 1806 साली मुखेड येवला जिल्हा नाशिक येथे घेतला। 61वा सप्ताह दत्तगिरी महाराजांनी 1907 साली येवला शहर येवला तालुका नाशिक जिल्हा येथे घेतला। 62वा सप्ताह दत्तगिरी बुवांनी 1908 साली नागडे कोपरगाव अहमदनगर जिल्हा येथे घेतला। 63 सप्ताह दत्तगिरी महाराजांनी 1909 साली साईबाबांची शिर्डी राहाता अहमदनगर जिल्हा येथे घेतला। 64वा सप्ताह दत्तगिरी बुवांनी 1810 पुणतांबा तालुका राहाता जिल्हा अहमदनगर येथे घेतला। 65वा सप्ताह दत्तगिरी बुवांनी 1911 साली लासूर गंगापूर तालुका औरंगाबाद येथे घेतला। 66वा सप्ताह दत्तगिरी महाराजांनी 1912 साली पारसडे वैजापूर तालुका औरंगाबाद जिल्हा येथे घेतला। 67वा सप्ताह दत्तगिरी महाराजांनी 1813 साली फैजपूर येवला नाशिक जिल्हा येथे घेतला। 68वा सप्ताह दत्तगिरी बुवांनी 1914 मध्ये गोगलगाव
राहाता अहमदनगर जिल्हा येथे घेतला. 69वा सप्ताह दत्तगिरी महाराजांनी 1915 साली पुरणगाव वैजापूर औरंगाबाद जिल्हा येथे घेतला. 70वा सप्ताह दत्तगिरी बुवांनी 1916 साली नाऊर राहाता तालुका अहमदनगर जिल्हा येथे घेतला. 71वा सप्ताह दत्तगिरी बुवांनी 1917 साली सुरेगाव कोपरगाव तालुका अहमदनगर येथे घेतला. 72वा सप्ताह दत्तगिरी बुवांनी 1918 मध्ये भालगाव वैजापूर औरंगाबाद येथे घेतला. 73वा सप्ताह दत्तगिरी बुवांनी 1919 मध्ये नेवासे गावी नेवासे तालुका अहमदनगर जिल्हा येथे घेतला. 74वा सप्ताह नाथगिरी महाराजांनी 1920 साली नेवरगाव गंगापूर औरंगाबाद येथे घेतला. 75वा सप्ताह नाथगिरींनी 1921 साली बोलठाण नांदगाव जिल्हा नाशिक येथे घेतला. 76वा सप्ताह नाथगिरींनी 1922 साली राहुरी अहमदनगर येथे घेतला. 77वा सप्ताह नाथगिरी बुवांनी 1923 मध्ये शिरूर बारापाड्याचे वैजापूर औरंगाबाद जिल्हा येथे घेतला. 78वा सप्ताह नाथगिरी महाराजांनी 1924 साली नागडे येथे घेतला. 78वा सप्ताह नाथगिरी महाराजांनी 1925 साली नारायणपूर गावी वैजापूर तालुक्यातील औरंगाबाद जिल्हा येथे घेतला. 79वा सप्ताह सोमेश्वरगिरी महाराजांनी 1926 साली जेऊर राहुरी तालुका अहमदनगर येथे घेतला. 80वा सप्ताह सोमेश्वरगिरी महाराजांनी देवळाली राहुरी तालुका अहमदनगर येथे घेतला. 80वा सप्ताह सोमेश्वरगिरी महाराजांनी 1928 साली गोंडेगाव श्रीरामपूर अहमदनगर येथे घेतला. 82वा सप्ताह सोमेश्वरगिरी महाराजांनी 1929 साली कोकमठाण कोपरगाव अहमदनगर येथे घेतला. 83वा सप्ताह 1930 साली सोनई व नागडे नेवासा तालुका अहमदनगर येथे घेतला. 84वा सप्ताह सोमेश्वरगिरी महाराजांनी 1931 साली धनगरवाडी राहाता अहमदनगर येथे घेतला. 85वा सप्ताह 1932 साली बेलापूर रोड श्रीरामपूर अहमदनगर येथे घेतला. 86वा सप्ताह 1933 साली कोल्हार भगवतीपूर राहाता अहमदनगर येथे घेतला. 87 साली 87वा सप्ताह 1934 साली भामाठाण श्रीरामपूर अहमदनगर येथे घेतला. 88वा सप्ताह 1935 साली नेवरगाव गंगापूर औरंगाबाद येथे घेतला. 79वा सप्ताह सोमेश्वरगिरी महाराजांनी 1936 साली मांजरी गंगापूर औरंगाबाद येथे घेतला. 90वा सप्ताह सोमेश्वरगिरी महाराजांनी 1937 साली गंगापूर औरंगाबाद येथे घेतला. 91वा सप्ताह सोमेश्वरगिरींनी 1938 साली तुर्काबाद खराडी गंगापूर औरंगाबाद येथे घेतला. 92वा सप्ताह सोमेश्वरगिरी महाराजांनी 1939 साली पाचेगाव नेवासा अहमदनगर येथे घेतला. 93वा सप्ताह सोमेश्वरगिरी महाराजांनी 1940 साली संवत्सर कोपरगाव अहमदनगर येथे घेतला. 94वा सप्ताह सोमेश्वरगिरी महाराजांनी 1941 साली कसाबखेडे वेरूळ औरंगाबाद जिल्हा येथे घेतला. 95वा सप्ताह सोमेश्वरगिरी महाराजांनी 1942 साली दहेगाव वैजापूर औरंगाबाद येथे घेतला. 96वा सप्ताह 1943 साली सोमेश्वरगिरी महाराजांनी चिकटगाव वैजापूर तालुका औरंगाबाद जिल्हा येथे घेतला. 97वा सप्ताह सोमेश्वरगिरी महाराजांनी 1944 साली कसारे संगमनेर अहमदनगर येथे घेतला. 98वा सप्ताह सोमेश्वरगिरी महाराजांनी 1945 साली पढेगाव श्रीरामपूर अहमदनगर येथे घेतला. 99वा सप्ताह सोमेश्वरगिरी महाराजांनी 1946 साली कोमटगाव येवला तालुका नाशिक येथे घेतला. 100वा सप्ताह सोमेश्वरगिरी महाराजांनी 1947 साली पोहेगाव कोपरगाव अहमदनगर जिल्हा येथे घेतला. 101वा सप्ताह सोमेश्वरगिरी महाराजांनी 1948 साली शिरेगाव राहुरी तालुका अहमदनगर येथे घेतला. 102वा सप्ताह सोमेश्वरगिरी महाराजांनी 1949 साली गोंडेगाव नेवासा तालुका अहमदनगर येथे घेतला. 103वा सप्ताह सोमेश्वरगिरी महाराजांनी 1950 साली एकरुखे व उंबरी नेवासा तालुका अहमदनगर जिल्हा येथे घेतला. 104वा सप्ताह सोमेश्वरगिरी महाराजांनी 1951 साली नागमठाण वैजापूर येथे घेतला. 105वा सप्ताह सोमेश्वरगिरी महाराजांनी 1952 साली पिंपळगाव बाजाराचे वैजापूर औरंगाबाद येथे घेतला.
106वा सप्ताह सोमेश्वरगिरी महाराजांनी 1953 साली वाहेगाव व कनकुरी गंगापूर औरंगाबाद येथे घेतला.